नाही आता आज घडीला आज गाड पडली ठका ठका इनाम रुपये 3 लाख रुपये नावाला कुस्ती लागत्या कैलासाची रावसाहेब बाळासाहेब शिंदे व कैलासाची मालोजी बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीकांत रावसाहेब शिंदे सुहास नाना मालोजी शिंदे आणि चंद्रकांत शिंदे आणि स्वतः राजेंद्र शिंदे तात्या श्री हनुमान परिवाराच्या वतीने निमित्त ही कुस्ती सुरुवात होती। पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती पंच हनुमंतराव जाधवांना सांगली जिल्हा खानापूर तालुका पैलवानांचा गाव बेनापूर मुक्कामी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त आज ऐतिहासिक भव्य दिव्य मैदान आणि 1 नंबरची कुस्ती 3 लाख रुपये रकमेची आकड्यावरती चालू झालेला हनुमान जन्मोत्सवानिमित्त झालेल्या आजच्या या कुस्ती मैदानासाठी आमच्या बेनापूर गावातील सर्व देणगीदार दानशूर मंडळी सर्वांनी हे भरभरून जी आम्हाला मदत केली कुस्त्या चालू भरवण्यासाठी त्याबद्दल मी आमच्या सर्व देणगीदार ग्रामस्थ गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो। तसेच सर्व प्रेक्षक वर्ग यांनी मैदानाला येऊन आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं। मैदान भरवण्याची आमची इच्छा अजून प्रबळ केली त्याबद्दल तुम्ही मैदानाला उपस्थित राहिला सर्वजण त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं पैलवान वस्ताद आणि प्रेक्षक मंडळींचं आभार मानतो। उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड सिरसीचा मंगळवेढा तालुक्यातलं बोरगाव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांचे बड्डे आहेत आणि माऊली कोकाट या सराटीचा दोन्हीही भारतातले टॉपचे प्लेयर आहे। आता मात्र सामना जबरदस्त डोक्याला डोकं लागलेलं आहे। अशक्य ते शक्य करण्याची ताकद मनगटामध्ये बाळगणारी 2 पोरं पृथ्वीराज पाटील यांना पांडुरंग खर्डे आबा यांच्या वतीने 500 रुपये थांबणे हे यांच्या रक्तातच नाही अशी 2 पोरं आहेत आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं कीर्ती कळच असणारे महाराष्ट्र केसरीचे हो असे 2 पोरं आकड्यावरती लढायला लागलेले आहेत। बाजूचे जरा जपून बसा बरं का बाजूची एकदा अजून एक गोष्ट नमूद करावंच वाटते बेनापूर गाव हे एकतेचं प्रतीक आहे ज्या गावात तमाशा कधी सांगितला जात नाही आणि कुस्तीवरती डोंगरासारखं प्रेम करतात। तमाम महाराष्ट्रातील कुस्तीगरांच्या वतीनं बेनापूर ग्रामस्थ आणि देणगीदारांचा कुस्तीसाठी झटणाऱ्या मंडळींचा अगदी मनापासून अभिनंदन आहे कारण कुस्तीला चालना देत आहे ही देवदेवतांनी जपलेली कुस्ती जागवण्याचं जपण्याचं काम बेनापूर मुक्कामी चालू आहे। हनुमंतराव जाधव सर दोघाला सूचना करतायत कुस्ती कशी दिली जाणार नाही आणि याच कुस्तीला या बेनापूरच्या मातेने एक अस्सल तारा दिलेला आहे। राजेंद्र शिंदे तात्या सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष खानापूर तालुका संघाचे अध्यक्ष आणि प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व जो व्यक्तिमत्व घरचं कुठलंही काम न पाहता कुस्ती मैदान जिवंत ठेवण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे। आज ही सारथी म्हणून अखंड गावाने त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि आज महाराष्ट्रातली अस्सल पोरं बेनापूरच्या मातीत आणलेली आहे। तुम्ही माईक ठेवा आता या खाली दोघं लय बोलताय दोघं चला खाली चढायच नाही डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातल्या विचारानं चालते तिचं नाव कुस्त्या एक अभ्यासू कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे आणि निवेदक परशुराम पवार या दोघांचाही सत्कार करण्यात येत आहे। मुख्य कुस्तीला बोलकं करण्याचं काम करत असणारे सांगलीचे ज्योतिराम वाजे सर यांचा सन्मान इथं पार पडतोय। कुस्ती कॉमेंट्रीचे बादशाह शंकरांना पुजारी यांच्या विचाराचा वसा वारसा या मातीमध्ये जागवण्याचं जतन करण्याचं काम करत असणारे अभ्यासू कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सरांचा सन्मान इथं पार पडतोय। प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीला एक भव्य मैदानी घेतात असे कुस्तीला आयुष्य वाहिलेले व्यक्तिमत्व एक चालतं बोलतं ज्ञानपीठ ज्योतिराम वाजे सरांचा सन्मान पार पडतोय। महेंद्र आणि माऊली
दोन्ही महेंद्र हे महादेवाचं नाव आहे आणि सर्व अपराध पोटात घेतले म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना माऊली उपाधी प्राप्त झाली असा माऊली कोकाटे. घोडोस तालमीची गाडी निघालेली आहे. पहलवान मंडळी आपण आपल्या गाडीकडे चला. सुधीर पाटील हिवरे यांच्या वतीनं 1 नंबरच्या कुस्तीसाठी लढत असणाऱ्या दोन्ही पैलवानांना 500 रुपयांचं बक्षीस आत्ताच जाहीर झालेलं आहे. हॅलो, परशुराम पवार सर, आटपाडी माळेवाडी यांचा सन्मान होतोय. या महाराष्ट्राच्या कुस्तीतला एक आवाज म्हणजे परशुराम पवार सर यांचा सन्मान झालेला आहे. कुस्ती करा आता. चला पैलवान, ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलं. एकमेकाचे वीक पॉइंट हुडकून काढल्यात. आता तुम्ही एकमेकाचे कमजोऱ्या हुडकून काढल्या. चला कुस्ती करा. आमच्या गावातील एक नवीन कुस्ती निवेदक गणेश धेंडे यांचा इथं सन्मान होत आहे. गणेश धेंडे एक नवोदित कुस्ती निवेदक. दोन्ही पैलवानाने एकमेकासमोर आव्हान निर्माण केलेलं आहे. 450 कुस्त्या. महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं पेनापूरचं हे कुस्ती मैदान एक आदर्श गाव आणि आदर्श कुस्ती मैदान. महेंद्र आणि माऊली दोन्ही पैलवान एकमेकाचा अंदाज घेतात. अनेक स्पर्धेचा अनुभव असणारे दोन पैलवान आहेत. जागतिक स्पर्धा गाजवणारा महेंद्र गायकवाड आणि तेवढाच तुल्यबळ माऊली कोकाटे आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात 2022 पासून हे नावं अगदी चर्चेत आहे. अगदी कुणाच्या मनीधेनी नसताना ह्या पोराने अनेक रती महारथीवरती विजय संपादन केलेला आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. दोन्हीही पैलवान एकमेकाचा अंदाज घेत आहेत. पत्रकारांनी लेखणी सरसावलेल्या आहेत. कुस्ती अभ्यासक आणि कुस्ती विश्लेषक अगदी चिंतनामध्ये डुबून गेलेत. आज काय घडणार. आणि बेनापूरच्या मातीमध्ये अजून एक पायंडा चांगला पडला. महाराष्ट्रातलं पोरग महाराष्ट्रातल्या पोराबरोबरच. कारण हे महाराष्ट्राच्या असं झालं नाही. 2 बाहेरली खेळवली पण ह्याला कारण काय आहे. ती खेळतच नाही. ती महाराष्ट्रातली आता पोरं ही दोघं पृथ्वीराजन प्रकाश बनकर सदगीर 5 पोरं राहिली. ही पोरं 5 वर मोकळी राहण्यात मोठी राहण्याचं कारण काय. बऱ्याच गावात असल्या 2 कुस्त्या घ्यायच्या, मोठ्या 2 कुस्त्या घ्यायच्या, 1000-2000 पर्यंत कुस्ती लावायची नोंदून. तिथनं मधल्या तिथनं 2000 पासून पुढच्या पोरासनी पैसे नाहीत. त्यामुळं मधली पोरं ही बंद झाली खेळायची. म्हणून महाराष्ट्राची ही आज अवस्था आहे. महाराष्ट्रात पैलवान मिळेना. ती माझी सर्व गावकरी मैदान भरवणाऱ्यांनी एक विनंती आहे. तुम्ही एक कुस्ती घ्या पण 5, 6, 7, 10 हजारापर्यंत कुस्त्या लावा. आपल्याला 1-2 वर्षात रिझल्ट मिळेल. खाल्ली बारकी पोरं वर येतील. बारक्या पोरासनी आपण पैसे देत नाही. ह्यासनी द्यायचं 4-4 लाख रुपये. खाल्ली मोकळी खेळवायची. आमच्यासारख्या वस्तादानं जाऊन तिथं गावात पैलवानांनी नोंदवताना सांगायचं, ह्यो प्रसाद आहे, प्रसाद खावा.
हे प्रसाद खाऊनच पैलवान होईना ती मुठ्ठी. तर माझी विनंती आहे, लहान पोरासनी सुद्धा पैसे द्या. आमच्याकडं आज मी 10,000 रुपयेपर्यंत कुस्त्या लावल्या. 10, 15, 20च्या 2 कुस्त्या आहेत. ह्या कुस्त्या लावा ना तुम्ही. आपल्या गावची कपॅसिटी जर जास्त पैशाची नसेल, एखादी कुस्ती घ्या, पण 10-12 हजारापर्यंत कुस्ती लावली पाहिजे, तरच ही पैलवानकी टिकल, अन्यथा पैलवान टिकणार नाही. धन्यवाद तात्या. अगदी बरोबर. तळमळीचे शब्द म्हणतात याला, अभ्यासपूर्वक शब्द म्हणायचे याला. 10-10, 12-12 वर्षानंतर पैलवान तयार होतो. 10-10, 12-12 वर्षानंतर पैलवान होणं तेवढं सोपं नव्हं. आणि ही कुस्ती जन माणसाकडे आहे, दानदार माणसांकडे आहे, देणगीदारांकडे आहे. त्यांच्यामुळं या कुस्तीला जिवंतपणा आहे. चला पैलवान, आता कुस्ती करा. चौदंडी झाली, आक्रमक झाला होता माऊली कोकाट्याने, तो हल्ला धडकून चौदंडी झाली, गर्दनकी झाली, पंजे की पकड झाली. बसून घ्या जरा, तिथं बसून घ्या. 5-10 मिनिटात निकाल लागणार आहे कुस्तीचा. आर पार कुस्ती करा. 2 लढणार तिथे 1 पडणार, 2 लढणार तिथे 1 जिंकणार. पैलवान हरला का जिंकला याला म्हणतो नाही, तर तो कसा लढला. अगदी 3 दिवस चर्चा चालते. 3 दिवस महेंद्र लढला चांगला, माऊली लढला चांगला. चले पैलवानजी, अटॅक, आक्रमण. चला, आपल्या भात्यातली बार काढा. आता लक्ष्यावर लक्ष ठेवा, लक्ष्यावर लक्ष. कुठल्याही क्षेत्रामध्ये असा लक्ष्यावर लक्ष लागतं. UPSC MPचा अभ्यास करणाऱ्या पोरांचं लक्ष्यावर लक्ष असतं, म्हणून त्यांना पोस्ट मिळत असतात. तसंच कुस्तीवर असतं, लक्ष्यावर लक्ष. काकेत हात घालून थंडर लावण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा. हा डाव महाराष्ट्र केसरी, रुस्तुमिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार मामाचा. 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी उत्तर भारतातला एक फार मोठा पलवान महाराष्ट्राकडून आलता. महाबली सतपालला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती बेळगाव मुक्कामी हरिश्चंद्र बिराजदार मामानीच मारला. काकेत हात घालून ढोंगणी लावली, त्याला थंडर डाव म्हणतात. आणि तो डाव लावण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा. महेंद्र गायकवाडचे गुरु अर्जुन आव्हाड काका पवार, त्यांचे गुरु हरिश्चंद्र बिराजदार मामा. बघा, ही गुरु शिष्याची परंपरा आणि कुठून कुठपर्यंत ते डावाचं चॅनल येते. ते महेंद्र आणि माऊली बहात्यातला डाव काढाता. गर्दन घेत पंजेगी पकड बस झाली. आता पुढली पोशिजर हव्या. या जिल्ह्यानं समोरनं आक्रमक होते. आता बाहेरनं सगळी वर धरपकड म्हणणार आहे, पण आतलं ज्याचं त्याला माहित आहे. मशानापर्यंत सगळी नेत्यात हो, पण तिथनं प्रवास एकट्याचा चालू होतो. न संपणाऱ्या अनंताच्या प्रवासाला माणूस चालत जातो निघून. दुःख सुख भोग काही त्या वाटामध्ये नसतं. न संपणारा अनंताचा प्रवास, मृत्यू म्हणलेला आहे त्याला. मृत्यू आणि महेंद्र तो क्रूरही असतो आणि तो दयाळूही असतो. ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी दुसऱ्या कागदावर सही घेतलेली असते मृत्यूची, त्याशिवाय मानवाला जन्म नाही. 7 चिरंजीवातला हनुमान चिरंजीव जन्मोत्सव म्हणलेला आहे. जन्मोत्सव जयंती नव, ज्याचा मृत्यू आहे त्याला जयंती आहे. जो चिरंजीव आहे
त्याला जन्मोत्सव आहे. 7 चिरंजीव आहे. परशुराम चिरंजीव आहे. विठ्ठल सेठ घाडगे चेन्नईवाले यांचा सन्मान होतो. विभीषण चिरंजीव आहे. अश्वत्थामा चिरंजीव आहे. महर्षी व्यास चिरंजीव आहेत. राजा बळी चिरंजीव आहेत. कृपाचार्य चिरंजीव आहेत. आणि 7वा हनुमान चिरंजीव आहे. हनुमान चिरंजीव कुस्ती चिरंजीव आहे. 21व्या जगामध्ये युगामध्ये शतकामध्ये अखंडपणे कुस्ती धावत आहे. चला पैलवान कुस्ती करा. माणसा अगोदर 15 दिवस झालं नियोजन केलेलं आहे. कुस्ती बघणार आम्ही महेंद्र आणि माऊलीची. काय होतंय काय नाही याचा फैसला होणार आहे. तुम्हाला बघून विष्णुमान सावडेकर आणि मारुती मानेंच्या कुस्तीची आठवण यावी अनेकांना. 6 मार्च 1965 असे 2 मल्ल दिगंत कीर्ती केलेले मल्ल एकमेकासमोर असे शाहू खासबागला उभे राहिले होते. असे लाखो प्रेक्षक लाखो अगदी पोत्यानं पैसे नेले होते. मालगावकर ठेकेदार होते आणि वसंतदादांनी ती कुस्ती ठरवली होती. वसंतदादांनी तारीख होती 6 मार्च 1965. रेल्वेच्या टपावर बसून माणसं गेली होती. मिळल त्या वाहनानं एकेरी पडा लागला महेंद्र. निघून गेलो. आता सुरुवात केलेली. आता माऊली किती चपळ आहे बघा. पट काढला होता महेंद्राला. ज्या महेंद्रानं अर्धा किलो सोन्याची गदा घेतलेली आहे तो महेंद्र. ज्या महेंद्रानं जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पदक आणलेला आहे भारताला तो महेंद्र. ज्या महेंद्रानं उपमहाराष्ट्र केसरीची गदा घेतलेली आहे तो महेंद्र गायकवाड. भावी काळातला महाराष्ट्र केसरी. दोन्ही पोरं त्या गदेसाठी हात घालताना किती दमचाक होत्या. दोघही धोका पत्करायला छोटीशी चूक किती अंगलटी द्या त्यांना माहित आहे दोघांना. दोघांनी एकमेकाच्या कुस्तीचा अभ्यास केलेला आहे. पैलवान दोघही कुस्ती सुटली तर माणसं कुस्त्या घेणार नाहीत. कुस्ती दोघाला निकालीच करावी लागल. माऊली मागे सरायचं नाही. महेंद्र कुस्ती करायची. कुस्ती निकालीच व्हावी अशी जनमानसांची पाटाला सोर मारलेला आहे महेंद्र गायकवाडना. तो हल्ला धुडकावून लावते माऊली कोकाटे. वाह कसा पैलवान आहे बघा. टाळा तर करा की मंडळी. टाळा तर करा. पुढल्याला कसं धोक्यात टाकलं जातं ते बघा. मी पाहिलेला महेंद्र शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख फुलगावचा डिव्हिजन फायनलला. सिकंदर जाणून बुजून उजवा पवित्रा पुढे ठेवला. शिवराज राक्षेनं पटाला सोर मारला. तसं समोरून झोळीवरती सिकंदर शेखना पकड मजबूत केली आणि महाराष्ट्र केसरीची गदाच खांद्यावरती घेतली. पंचायतीचा हनुमंतराव जाधव 32 सेकंदात कुस्ती झाली ती. फक्त 32 सेकंदात. जर मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येतं. कारण महाराष्ट्र केसरी 6.5 मिनिटात ठरतोय. 3 मिनिटाचे 2 राऊंड आणि 30 सेकंदाची विश्रांती. हॅलो. आणि दोघंही स्पर्धेचा अनुभव असणारे पैलवान आहेत. माईक सिस्टीम शिकलगार सुलतान गादी आपलं कौतुक आहे बरं का. सुलतान गादी शिकलगार यांची माईक सिस्टीम आपलं खरोखर कौतुक आहे. आमचा सुंदर असा आवाज प्रत्येक प्रेक्षकांकडे पोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. निहाल शिकलगार या सांगली जिल्ह्यानं पहिली महाराष्ट्र केसरी गदा घेतली 26 नोव्हेंबर 1961 ला. शाहूपुरीला होते दिनकर दयारे. आडनाव पाटील होतं पण गावाचं नाव दिलं. 19 गावाचं नाव. दुसरी गदा बी सांगली जिल्ह्याकडे आहेत. भगवान बाबा धुळ्याला अधिवेशन घेतलं होतं 1963 ला. या महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ पैलवान म्हणून मारुती मानेला घोषित केलं आणि अधिवेशन अनिर्णित राहिलं.
64 आणि 65 ला गणपत खेडकर. खेड नावाचं गाव वाळवा तालुक्यातलं, वाळव्यातलं पुढं बोरगावकर शिरतो तिथं लागले. बोरगावकर जाताना रोडला गाव लागतं आणि त्या गणपत खेडकर आबांनी 2 गदा घेतल्या आणि गणपत खेडकरांनी रुस्तमे हिंद राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते महाराष्ट्र केसरी हरिबिराजदार मामांसारखा पैलवान तयार केला. त्याच तालमीचे 1968 ला दिनाराष्ट्रीय झाले. त्याच तालमीचे जळगावला दिशेर होता. 67-68 चंबा मुतनाळ झाले. 1969 ला हरिबिराजदार मामा झाले. 70-71 ला दादू मामा चौगुले झाले. 72 आणि 73 अधिवेशन लागलं. ज्योतिबाच्या पायथ्याला केरले आहे. आजही तिथं दगड फोडायचा व्यवसाय आहे वडर समाजाचा. त्या पोरानं दंड ठोकला आणि लक्ष्मण वडर 72 आणि 73 ला सलग 2 अधिवेशन आपल्या बाहुबलावर चितपटीनं गदा घेतल्या. चितपटीनं 74 ला युवराज पाटलांनी गदा घेतली. 75 ला रघुनाथ पवार यांनी घेतली. 76 ला हिरा मनमनकर झाले. 1977 ला अनिर्णित राहिलं. 1978 ला या सांगली जिल्ह्याला आप्पासाहेब कदम यांच्या रूपानं महाराष्ट्राची राजधानी मुंबईला सगळ्यात मोठी आजपर्यंतची गदा हनुमंतांना बरोबर का सगळ्यात मोठी तशी गदा ठेवली होती. शिवाजी पाचपुते महाराष्ट्र केसरी होणार म्हणून आणि निकाल उलटा झाला आणि 1978 सालचे महाराष्ट्र केसरी झाले आप्पासाहेब कदम. 1979 ला 35 किलो चांदीची गदा होती नाना. शिवाजीराव पाचपुते, पाचपुतेवाडी सातारा जिल्हा. पहिली गदा गेली पाचपुतेवाडीला. 1980 ला इस्माईल शेख. 1981 बापू लोखंडे. चला पैलवान, जय पराजय विष्णूचे द्वारपालाय. जय पराजय छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आयुष्य सगळं शिकायचं, जीवन शिकायचं. 5 सप्टेंबर 1659 ला सईबाई गेल्या होत्या. 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. निश्चयाचा महामेरो भवत जनास्य दारू. अखंड स्थितीचा निर्धारू का म्हणलं? श्रीमंत योगी. हिंदू धर्माला शाप होता समुद्र प्रवास आणि आरमार पहिलं उभा केलं हिंदू राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी. अगदी सुरतेची लूट गेली आणि खुरटबेत मध्ये आता सिंधुदुर्ग आहे ना तो बांधला. असे होते छत्रपती शिवाजी महाराज. कित्येकाने या कुस्तीनं योगदान दिलं. दोघांनी अजून गुडगा टेकलेला नाही. अगदी बरोबर. दोघांनी अजून गुडगा टेकलेला नाही. डावाचं चॅनल बाहेर काढा. चला महेंद्र, लक्षावर लक्ष ठेवा. आता आपलं अंतिम लक्ष भेदा. माऊली चला आता कुस्ती करा. आता अश्व नैव गज नैव व्याघ्र नैवच्च नैवच्च आजाद पुत्र बलिदान यातका देव दुर्बली यातका. अहो देव सुद्धा दुबळ्याची साथ येत नाही. एवढी माणसं आलेली आहे तिथं. एवढी माणसं ती म्हणायला आल्यात निकाल आम्ही बघणार आहे, निकाल बघणार आहे. मुंबई कल्याण खेळणारी सुद्धा असतीलच. ते सुद्धा सर्व विसरून गेले. कुस्ती बघूया म्हणतात. कशा तब्येत आहेत बघा त्या. रिमझिम फुलचंद विमल खाऊन घडते का असं मावा. अहो दररोज घासावं लागतं याला. दररोज रक्ताचं पाणी आट करावं लागतं. तवा पैलवान होतो. नाही पैलवान होणं तेवढं सोपं नवं. देव पाहावया गेलो, देवची होऊन गेलो. तसं वातावरण इथलं झालंय. कुस्ती बघायला गेलो, कुस्तीमय होऊन गेलो. अवघाचे रंग एक झाला. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मागे मुक्ताई सुंदर. असा हा खेळ. जंगल में बहुत से पेड़े लेकिन चंदन जैसे नहीं. दुनिया में बहुत से खेले लेकिन कुश्ती जैसे नहीं. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. कुस्तीला वजा केलं तर काय अर्थ आहे आपल्या जीवनामध्ये. सुहासताना ही तुमच्या घराण्याची ओळख आहे. ओळख आहे.
कुस्तीमुळे बेनापूर भारताच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. बेनापूर म्हटलं की पैलवानाचा बेनापूर. अगदी बेनापूरकरांच्या कुस्त्या लागल्या की दोन्ही साईडला दोन साईडला भाग पडायचे असे. एका साईडला बेनापूरकरांकडे असायचे आणि एका साईडला संभाजी पवारांकडे पहिलं असायचे. असा इतिहास आहे या गावाला. खंडणी मागाय सुद्धा पैलवान आले होते. रावसाहेबांनी त्या पैलवानाला चित मारलं. शंकरांना पुजारी फार सुंदर वर्णन करतात त्या कुस्तीचा. आदगोंडा पाटील चिपरीचा फिरवाय काढलं होतं आदगोंडा पाटलांना आणि आदगोंडा पाटलांना फिरवाय काढलं. कुणी उठाय तयार नाही. माझी कुस्ती लावा नाही तर मला काय असेल ते माझी बक्षीस द्यायचं. त्यावेळी बक्षीस असंच गावात येणं म्हणजे खंडणी म्हणले जायचे. बाळासाहेब शिंदे बसले होते. पैलवान दोघांनी कुस्ती करायची आहे. माऊली मागे सरू नका. चला आता भात्यातले बाण काढा. काढा भात्यातले बाण. चौदंडी झाली. गर्दनखेच झाली. पंजे की पकड झाली. चला पैलवान. चला आता धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नसतं. धोका आहे तिथं मोका आहे. आणि जो धोका घेत नाही त्याला मोका मिळत नाही. आयुष्यात असंच माणसाला बघायचं लागतं. धोका शेअर मार्केटमध्ये किती जण धोका घेतात. हा त्याला मार्केट डोक्यावर घेतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा धोका घ्यावा लागतो. माऊली आणि महेंद्र अखंड महाराष्ट्र पाहतो इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून. आणि आपण गुणी पैलवान आहात दोघंही. येणाऱ्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील आपण अस्सल तारे आहात. अरे थांबणे हे रक्तात नसलं पाहिजे बाळांनो. आई वडील फार मोठं कष्ट घेत आहे तुमच्यासाठी. तुमचा गुरु तुमच्यासाठी कष्ट घेतोय. चला कुस्तीतलं काहीतरी दाखवा की. कुस्तीतलं काहीतरी दाखवा. डाव प्रतिडाव डावाची उकाल गर्दन केस पंजे की पकड आम्ही बघितली. आता पुढली पोषण हव्या. आता एकेरी पट काढा म्हणतात. दुहेरी पटाला घुसता म्हणतात. निकालला बसा म्हणतात. छडी टांगला बसा म्हणतात. मुलतानी नाव आहे त्या. हप्ते मोडता येतात. खिमिडून खाली घेता येतं. डावाचं जरा वर्णन करा म्हणायला लागले. डावाचं हो तेच म्हणतोय ना. आणि हालगीवाले हो पंचाचं ऐकायचं. दोघांनीही पंचाचं ऐकायचं. ऐकायचं पंचाचं. महेंद्र सोड. महेंद्र पंचाचं ऐकायचं. पंचानं काय सांगितले ते ऐकायचं. हालगीवाले जपून बर का. ना कुठं कुठं मोडलं एक्सरे काढल्यावर कळलं नाही. तुम्ही जाऊन नुसतं तेल आणि हळद लावशीला पण तिथं रॉड घालायचं का प्लॅस्टर घालायचं डॉक्टर ठरवलं. त्यामुळे जपून बसा जरा. नम्रता टॅग मारल्यावर पळून जाणं हा बचाव नव्हे. आता बाहेर गेला तर मध्ये आणून बसवणं. वा. नम्रता हा पलवानाच्या गळातला तायदा. संयम ही त्याचं लय मोठं हत्यार आहे. कुस्तीचा निकाल लागणार आहे. माऊली अरे हो महेंद्र एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न
पण पुन्हा त्यानं रणनीती बदललेली आहे. मागापासून महेंद्र एकेरी पटेलला सूर मारतोय. पुन्हा असा पैलवान दिला या महाराष्ट्राच्या मातीला महेंद्र आणि माऊली दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली, आपलं एक सोलापूर जिल्ह्यातला आणि एक पुणे जिल्ह्यातला, एक सराटीचा आहे इंदापूर तालुक्यातला, पुणे जिल्ह्यातला. ज्या पुणे जिल्ह्यानं शिक्षणाची क्रांती केली, ज्या पुणे जिल्ह्यातनं स्वराज्याची तोरण बांधलं गेलं, ज्या पुणे जिल्ह्यानं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्काने तो मिळवणारच तो पुणे जिल्हा. पुणे तिथं काय होणे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खतले, एवढे अनर्थे का अविद्येने केले असे म्हणणारे महात्मा ज्योतिराव फुले पैलवान होते. बाळ गंगाधर टिळक, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच. माझ्यावर जरी आभाळ कोसळलं तर त्या कोसळलेल्या आभाळावर जाऊन मी परत लढेन. आता मिशनरी तापल्या, आता मिशनरी तापल्या, आता मात्र शस्त्र बाहेर काढायला लागले. अंदाज आता लागलेला आहे. जरा बाहेर कोणी सूचना करू नका. दोन्हीही गुणी पैलवान आहात, कुस्ती करा. 7 तास झालं मैदान चालू आहे. 7 तास. दोघे गडी आता चिखल्या मारुती झालेत बघा. 7 तास. काय ताकद लागत असेल, 7वा तास चालू झालेला आहे. काय प्रत्येक ताकद लागत असेल जेसीबी हो. सारखी. उभ्या उभ्या घाम आला दोघांना बी. पैलवान होणं तेवढं सोपं नव्हं, म्हणून तर म्हटलेलं आहे गल्लोगल्ली पैलवान नाही तर झाले असते. हे महेंद्र दमात घेऊन मारते, भली भली ताकदीवर त्यानं अनेकावरती विजय मिळवत आहे. आता पाठीमाग सरकूच नका, कुस्ती करा. दैदीप्यमान इतिहास कुस्तीचा. हीच कुस्ती मोठी केली राजर्षी शाहूराजांनी. 26 जून 1874चा जन्म राजर्षी शाहूराजांचा. 84ला दत्त गेले कोल्हापूर गादीला, करवीर गादीला, करवीर संस्थान आला. 1894ला गादीची सूत्र घेतली सगळे हातात आणि 1895ला मोतीबाग तालमीची स्थापना केली. 1900 युरोप दौऱ्यावर होते रोमला आणि तिथे एक मैदान बघितलं आणि तिथं निश्चय केला माझ्या कोल्हापूरच्या धर्तीवर असं एखादं मैदान बांधून काढे. आणि त्या मैदानाची आज बेनापूरचं मैदान बघितलं की आठवणी त्या शाहूकाचा पट काढला. घोट्यामधनं पट काढण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा. तो हल्ला धुडकावून लावला माऊलीना. गत वैभव परत प्राप्त होतय. काटा कुस्त्या चालू आहे. अनेकांनी तहानभूक हरवलेले आहे. तहानभूक अनेकांना भूक लागलेली आहे, पण हिथं काय मिळतंय तेच आपला खुराक आहे, जेवण आहे अशी म्हणणारी माणसं. आनुवंशिकता ये रक्तातून त्या पिढ्यानपिढ्या वाहत त्या कुठल्या तर पिढीत आढळणारच. आपला मागचा इतिहास बघितला असाल तर तुम्ही तर का आलेलाय तर तुमच्या घरात कुणीतरी कुस्ती खेळली असेल, त्यामुळं तुम्ही आलेला आहे इथं. अशी आपली कुस्ती परत जबरदस्त. हो. पण पुढे काक्यातनं हात चढवला होता महेंद्रला, हल्ला धुडकवला माऊलीला. शांत मात्यानं लढतोय बघा माऊली कोकाटे. आक्रमकतेत आलेला आहे महेंद्र गायकवाड. थोड्याच वेळात आता निकाल लागणार आहे. दोघाच केसभर पोट हालते का बघा, एवढी खट्ट कुस्ती.
अहो 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत झोपलं तर होणार नाही. दररोज पाटाचं 4ला उठून सपाट्या धरल्या 1000-2000 मारल्या की मग पैलवान. दोघाकडून अजून काही घडलेलं नाही. जर मनात आणलं तर माऊली आणि महेंद्र काय मिनिटात कुस्ती करता येते. त्यासाठी मनोबल उंच असावं लागतं आणि ज्या पैलवानाला मनोबल उंच लागतं त्याला यश प्राप्त होतच. कुस्तीचा निकाल घेऊनच घराकडे जाणार असे बेनापूरकर म्हणायला लागले. आणि अभ्यासो बेनापूरकर मंडळी आहेत. ती म्हणतात कष्टाचा घामाचा पैसा आहे, घामानं घेऊन जावा, काही तर कुस्तीतला चमत्कार दाखवून घेऊन जावा म्हणतात. कारण बैमानीचा पैसा कधी झोप लागू देत नाही आणि कष्टाची भाकरी आयुष्यात कधी कमी पडत नाही. देवाचं, भावाचं आणि गावाचं घाल त्याला पचत नाही. नाना अजून एकदा सांगू म्हणता काय, देवाचं, भावाचं आणि गावाचं घाल त्याला पचत नाही. सगळे कुस्ती शकी तुमच्या कुस्तीकडे डोळे लावून बसलेले आहेत. कुस्ती करा. महेंद्र आणि माऊली आता थांबायचं नाही. झालं की अंदाज घेण्याचं काम संपलं. आता धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नसतं. शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा शिवबाराजेवरती स्वराज्यावरती स्वारी करायला आले 5 लाखाचं सैन्य घेऊन आणि पुण्याला शनिवारवाड्यात तळ ठोकून बसले. 1.5 लाख सैनिकाचा उभा पहारा शनिवारवाड्याला होता, लाल महालाला होता. आता जिथं शनिवारवाडा तिथं लाल महाल तिथं होता आणि शिवबाराजांनी छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटं तोडली. जीव जोखमीचं जीवावरला ते काम होता. कारण 1.5 लाख सैन्यामध्ये मुठभर मावळ्याने घुसायचं होता. कारण त्यावेळेला लाल महालाला पाठीमागणं एक संरक्षण भिंत ती पाडून आतमध्ये गेले आणि शाहिस्तेखानावरती वार केला. तो शाहिस्तेखान पुन्हा बांगलादेशलाच गेला. फार मोठा जागतिक कीर्तीचा तो योद्धा होता. कारण शिवबाराजांनी नेहमी जीवावरच्या मोहिमे केल्या. म्हणून इतिहास साक्षीदार आजही. चला आता पुढली पोषजराव्या चौदंडी गर्दनखेच आम्ही बघितली. आता पुढल्या एखादा डावाचं चॅनल दाखवा की. चला पैलवान, जनता जनार्दन अपेक्षा ठेवून आलंय. कुस्ती करा. लाईव्ह मैदान चालाय. भारतातनं नव जगातनं माणसं बघतात. चला
महेंद्र आणि माऊली. ए हलगेवाल्या, उठून कात्रा मारायचा असतो. कमरतनं जीव गेला काय? उठा की उठा. बजाव बजाव बजाव. बस शबाश 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 बस. बस. ही कुस्ती झाली की सुहास नानाची कुस्ती लावायची ना लाईटा घालवायच्या. महेंद्र आणि माऊली बेनापूरच्या मैदानातला इतिहास घेऊन माणसं बाहेर जातात. आपल्या गावात कोणाची कुस्ती कोणाबरोबर घ्यायची हे ठरवतात. इथल्या मैदानावरती बरंच काही अवलंबन असतं. चला कुस्ती करा. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आपलं नाव आहे. 5 मिनिटाची वेळ दिल्या. 5 मिनिटात कुस्ती करायला आणि 5 मिनिटात आर्या पार कुस्ती तुम्ही करायची. आता माणसं आशाने अपेक्षा ठेवून राहिलेले आहेत तुमच्या कुस्तीला. चला चला पैलवान चला. आणि आता तो कोच किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाली कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होता है. यूं ही जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं, हौसलों से उड़ान होती है. हौसला हौसला पाहिजे आपला. आपला हौसला मजबूत असेल तर पहाड सुद्धा हलवू शकतो आपण. महेंद्र हा पंचाच्या निर्णयानुसार महेंद्र गायकवाड आणि माऊली कोकाटे कुस्ती बराबरी सुटलेली आहे. बेनापूरच्या ऐतिहासिक मातीमध्ये भव्य आणि दिव्य भारतातलं टॉपचं मैदान घेऊन सुंदरतेनं पार पाडल्याबद्दल सर्व बेनापूर